कुठली नवीन टेक्नॉलॉजी यायच्या आधी बाजारात बातमी येते, ह्या टेक्नॉलॉजीमुळं नोकऱ्या जाणार. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आलं त्यावेळी सुद्धा अशीच बातमी आली. कॉम्प्युटर आले त्यावेळी सुद्धा अशीच बातमी आली. इंटरनेट आलं त्यावेळी सुद्धा अशीच बातमी आली. आणि आता सुद्धा AI आल्यामुळे नोकऱ्या जाणार अशी चर्चा चालू आहे. तर AI मुळे नोकऱ्या जात नसतात, AI मुळे नोकऱ्या वाढत असतात. कसं ते आपण आता बघूया. लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी आल्यामुळं कुठलंही काम आपलं कमी होत नाही, तर त्याच्यामध्ये जे फ्रिक्शन आहे ते कमी होतं. आता फ्रिक्शन म्हणजेच काय ते आता आपण बघूया. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे स्मार्टफोनचं. एक काळ होता ज्यावेळेस मार्केटमध्ये जावा फोन होते, साधे बटनाचे फोन, ज्याच्यामध्ये आलेला फोन घ्यायचा, गेलेला ठेवायचा, लयत लय एखादा मेसेज करून कोणाला तरी निरोप पोचवायचा. ही सिस्टम बंद होती, म्हणजे काही ठराविक फोनमध्ये काही कंपनीचे सिम कार्ड चालत होते, ह्याच्यामध्ये ॲप्स लिमिटेड होते. आणि त्यानंतर बाजारात आला अँड्रॉइड आल्यामुळं लोकांना वेगवेगळे ॲप क्रिएट करायला जमलं. आज जे व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम ह्या कंपन्या आहेत त्या अँड्रॉइड आल्यामुळंच मोठ्या झालेल्या आहेत. आता ह्याच्यात मागं कोण पडलं तर जावा ॲपवर काम करणारे किंवा जावा इकोसिस्टमवर काम करणारे मागं पडले. पुढं कोण गेलं तर अँड्रॉइड डेव्हलपर्स पुढे गेले, ॲप टेस्टर पुढे गेले, फोन रिव्ह्यू करणारे इन्फ्लुएन्सर समोर आले, फोन अनबॉक्सिंग करणारे इन्फ्लुएन्सर समोर आले. आणि यूट्यूब सारखी जी वेबसाईट कॉम्प्युटरपुरती मर्यादित होती ती लोकांच्या फोनमध्ये आली. लक्षात घ्या, इथं जावा डेव्हलपर्स किंवा इथं जावा टेक्नॉलॉजी संपली नाही, तर नवीन टेक्नॉलॉजी वापरणारे समोर आले आणि ते फ्युचर घडवू लागले. स्मार्टफोनमुळं आणि एका गोष्टीला फरक पडला, तो म्हणजे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी. फोटोग्राफीसाठी आधी लागत होतं महागडे कॅमेरे, स्टुडिओ आणि स्पेशल ट्रेनिंग. त्यामुळं फोटोग्राफी करणारे लोकांची संख्या कमी होती. स्मार्टफोनमुळे ह्या गोष्टी बदलल्या. सगळ्यांकडे कॅमेऱ्याचा ॲक्सेस आला. प्रत्येकजण आपल्याला हवे तसे हवे त्यावेळेस फोटो काढू शकत होता. आधी तुम्हाला फोटोग्राफरला 4 दिवस आधी सांगून त्याला आपल्याकडे बोलवावं लागत होतं. पण आज तुम्ही कुठल्याही मोमेंटचा, कुठल्याही क्षणाचा फोटो काढून आपल्याजवळ ठेवू शकता. स्मार्टफोन आल्यामुळे ॲक्सेस वाढला. त्याचा परिणाम असा झाला की फोटो लॅब्स बंद पडल्या, फिल्म प्रोसेसिंग बंद पडली आणि जुने कॅमेरे स्टुडिओ होते ते जवळजवळ नामशेष झाले. पण फोटोग्राफर संपले नाही. ते झाले ट्रॅव्हल ब्लॉगर्स, ते झाले व्हिज्युअल स्टोरी टेलर्स, ते झाले फूड रिव्ह्यूअर्स आणि ते झाले कंटेंट क्रिएट. म्हणजेच काय, ज्यावेळेस साधन किंवा एंट्री बॅरियर कमी होतो त्यावेळेस क्रिएटिव्हिटी महाग होते. AI सुद्धा तेच करणार आहे. AI काही जादू करत नाही, AI फक्त काम सोपं करतं. AI विचार करत नाही, AI निर्णय घेत नाही, AI फक्त वेळ आणि मेहनत कमी करतं. काही कामं जिथं AIने फरक पडलाय ते आता आपण बघूया. स्क्रिप्ट रायटिंगसाठी आधी जिथं 4 तास लागत होते आता ते 30 मिनिटात होतं. रिसर्चसाठी 2 दिवस लागत होते तिथं 2 मिनिटं लागतात. एडिटिंग जी आधी पूर्ण मॅन्युअल होत होती ती आता असिस्टेड केली जाऊ शकते. कोडिंग जे सुरुवातीपासून करायला लागत होतं ते आता तुम्हाला गायडेड स्वरूपात करायला मिळतं. म्हणजेच काय, तर तुम्हाला थोडा साचा मिळतो आणि त्यात तुम्ही आपल्या हिशोबाने बदल करू शकता. आधी एखादी आयडिया जी एक्झिक्यूट करायला तुम्हाला 2 ते 3 दिवस लागत होते, तीच आयडिया आता तुम्ही कमी वेळात एक्झिक्यूट करू शकता. AI मुळे तुमची बुद्धी नाही वाढत, तर तुम्हाला जे हिंड्रन्सेस होते किंवा आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी ज्या गोष्टी लागत होत्या ते AI तुम्हाला कमी वेळात अवेलेबल करून देते. आता आपण बघूया कोणत्या नोकऱ्या बदलतील आणि कोणत्या नोकऱ्यांवरती असर होईल. साधे ट्रान्सलेटर, बेसिक आर्टिकल रायटर, स्क्रिप्टेड कॉल सेंटर्स, मॅन्युअल रिपोर्टिंग जॉब्स. ह्या नोकऱ्या सूचना पाळतात, डोकं लावत नाहीत. आणि सगळ्यात मोठा गैरसमज, AI माणसाला रिप्लेस करेल का? तर नाही. AI माणसाला रिप्लेस करत नाही, तर AI ॲव्हरेज काम करणाऱ्याला रिप्लेस करतं. म्हणजेच काय, जिथं तुम्हाला डेटा एंट्रीसाठी अख्खा दिवस लागत होता तिथं AI हे काम फक्त अर्ध्या तासात करणार आहे. त्यामुळेच तुम्हाला कानावरती आला, जी कंपनी 60 लोकांच्या कामावर कंटेंट क्रिएट होती त्यांनी सगळी लोकं काढून नवीन 4 लोकं भरली ज्यांना AI येत होतं. तर त्या 60 लोकांना AI मुळे रिप्लेसमेंट नाही झाली, तर त्या 60 लोकांना रिप्लेसमेंट झाली कारण नवीन लोकांना AI येत होतं. म्हणजेच तुमच्या कामात जर AIचा काही फायदा होणार असेल तर ते तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला सुद्धा ज्या लोकांना तुमच्या कामात AI इंटिग्रेट करायला येतो ती लोकं तुम्हाला रिप्लेस करतील. तर तुम्हाला नवीन काम शिकायची काही गरज नाही, तर तुम्हाला आपलंच काम AIच्या द्वारे चांगल्या पद्धतीनं कसं करू शकतो हे शिकायची गरज आहे. उदाहरणासकट सांगतो, आधी जे फोटोग्राफर होते ते फक्त कॅमेरामन म्हणून ओळखले जात होते. पण नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे त्यांनी एडिटिंग शिकलं आणि इंटरनेटचा वापर शिकला. म्हणजेच काय, तर आपली जी स्किल होती फोटोग्राफीची ती त्यांनी तशीच ठेवून त्याच्यात अजून भर टाकली, ती म्हणजे एडिटिंगची आणि इंटरनेटवरती पब्लिशिंगची. आणि ह्याच्यामुळं हे काय झाले तर कंटेंट क्रिएटर झाले. आधी फोटोग्राफी करून सुद्धा हे कंटेंट क्रिएट करत होते, पण इंटरनेट आणि कॉम्प्युटर आल्यामुळं आता हे डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजेच कंटेंट क्रिएटरपासून किंवा कॅमेरामनपासून त्यांची पद बदललं, जी डिजिटल क्रिएटर झाली. पण विचार करायची पद्धत नाही बदलली. ते अजूनही फोटो काढतात आणि अजूनही पब्लिश करतात. फक्त पब्लिश करायची जागा आणि क्लायंटपर्यंत किंवा कस्टमरपर्यंत पोहोचायची टेक्निक बदलली.
आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, AI तुमचा जॉब घेणार नाही, तर तुमचा जॉब जो AI साहाय्याने कमी वेळात जो करू शकतो तो तुम्हाला रिप्लेस करेल. तर तुमच्यासाठी AI धोका नाही, तुम्हाला AI येत नाही हा तुमच्यासाठी धोका आहे.